कुठेतरी शेतकऱ्याचं बी जगणं मान्य केलं पाहिजे ना. आणि लोकांनी त्यांना गृहीत धरून जे राजकारण केलं त्याला दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. मला कायमस्वरूपी हिणवलं जात होतं की मागच्या वेळेस मोदींमुळे तुम्ही निवडून आलात, मोदींमुळे तुम्ही खासदार झालात. मी त्यांना विनंती सांगत होतो की बाबा ह्याच्यापूर्वी ह्या भागाचे खासदार हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक ह्या मतदारसंघात आहेत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मानणारा शिवसैनिक ह्या मतदारसंघात आहेत. आणि मी 5 वर्ष खासदार म्हणून काम केलंय. आणि मी जर केलेलं काम प्रामाणिक असेल, योग्य असेल, संसदेमधलं आणि संसदेच्या बाहेरचंही, आणि लोकांना ते आवडलं असेल, तर मी लोकांना इतकीच विनंती केली होती जनतेला की मला मागच्या वेळेसपेक्षा एक तरी मत जास्तीचं द्या. मला वाटते लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडत नसतं. जे महाराष्ट्रात 2.5 वर्षापूर्वी झालं, ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने तयार झालेली शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि चिन्ह देऊन टाकली, लोकांना हे आवडलेलं नाही. आणि ईडीच्या सीबीआयच्या धाडी टाकायच्या, चौकशा मागं लावायच्या, त्यांच्या पक्षात गेल्या की चौकशा बंद. अनेक महाभाग तर चौकशा थांबवण्यासाठी गेलेत. हे लोकांना पटत नसते. शेतकरी देशोधडीला चालला लागलाय, त्याचं उत्पन्न दुप्पट करायचं तुम्ही आश्वासन दिलंय, आणि दुसरीकडे 11,000 रुपये क्विंटलला सोयाबीन गेलं की पाम तेलावरचा आयात शुल्क कपात करून ते 4,000 रुपयाला आणता. कांदा 60 रुपयाला गेला की निर्यात बंदी आणता. लोकांना आवडत नसतंय. कुठेतरी शेतकऱ्याचं बी जगणं मान्य केलं पाहिजे ना. आणि लोकांनी त्यांना गृहीत धरून जे राजकारण केलं त्याला दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. निवडणुकीच्या काळात जर आपण बघितलं तर अनेक प्रत्यारोप आपल्यावर करण्यात येत होते. एकीकडे महायुती जी आहे ती सक्षम होती, त्यांचे आमदार अनेक होते, तरी इतकं मोठं मत देखील मला ज्या टामी म्हणून हिनवलं गेलं. अरे सामान्य माणसाची अडचण पडल्याच्या नंतर मदत केली, त्याच्यावरून जर तुम्ही हिनवत असाल, मी मला फोन उचलतो म्हणून मला हिनवलं गेलं. सामान्य माणसाचं काम पडल्यावर त्याचा फोन उचलून एखाद्याला रक्ताची आवश्यकता असेल, एखाद्याला दवाखान्याची मदत पाहिजे असेल, ती मिळत असेल, आणि त्या गोष्टीचं जर तुम्ही त्या ठिकाणी अपप्रचार करत असाल तर लोक त्याला ह्या पद्धतीने उत्तर देतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.